तर फायनली आमचा प्लॅन सक्सेसफुल झालाय आणि साहेब आले आम्हाला घेऊन. चला हाय कर. तर फायनली आम्हाला ना लय लवकर उठवलं, लेट आलो असतो घरून, पण आम्ही आता लवकर आलो त्याच्यामुळे आम्ही पहिल्यांदाच कुठं आलो आपण आता. आता लय मोठा प्लॅन आहे. कोणतं मंदिर आहे? हरसिद्धी. हरसिद्धी मंदिरात आलोय आपण. रिअल फ्लावर. अरे रिअल म्हणजे हे डायरेक्ट ओरिजिनल. ओरिजिनलच की. हा चल एवढाच हे डायरेक्ट. फायनली आमचं छान असं दर्शन झालंय. आता निघतोय. मध्ये ओरिजिनल फ्लावरचं डेकोरेशन आहे. कोणती फ्लावर म्हणली? जिप्सी. जिप्सी मस्त आहे. चल छान दर्शन झालं. आता आम्ही जातोय पुढच्या प्रवासाला. ओय चिंकू दे. चल. 50 रुपया 2 किलो 50 रुपया. मला कशाला राहू ऊन येतंय सगळं. ठीक आहे चांगलं नीट नाही दिसत. ब्लॅक ब्लॅक ब्लॅक. काय बघू? काय आहे? कोणतं नाव सांग की. कोणतं? आणि स्टार्टिंगला आलेला काय म्हणला? महादेवाचं मंदिर. वा कैसा नजारा है. कसला भारी आणि मस्त असं इकडचं वातावरण. खाली जायला पाहिजे. खाली ती त्या फुलावर तर कमीत कमी. का ग प्राजक्ता त्या फुलावर न जाणार आहे का आपण? कसलं मस्त वाटतंय. बाप रे. ही तर नको म्हणत होती, आली नाही म्हणत होती, आणली ओढून हिला. आमची गाडी मोकळी आहे. कसला सुंदर नजारा. दिसतंय ह्याच्यामध्ये पण दिसतंय. म्हणजे स्टॅच्यू थोडा नॉर्मल. किती लांब आहे आपण अजून ना, त्यामुळे मस्त वाटतं. कसं वाटतंय मॅडम? कसं वाटतंय नजारा? छान वाटतं. मस्त. छान आहे, मस्त आहे. म्हणजे आताच तर आमची पिकनिकची म्हणजे सुरुवात झाली आहे की नाही, फक्त स्टार्टिंग आहे. अजून तर आम्हाला खूप फिरायचं. आम्ही जरा लवकर निघालो त्याच्यामुळे अजून सगळं ओपन व्हायला, चालू व्हायला वगैरे वेळ होतो. गंगा नदी आहे का? नर्मदा. मग नर्मदाची आरती होते. ही काय म्हणते गोदावरी? हे नर्मदाची आरती होते ते. अरे नदीची आरती वगैरे होते ना. की नदी. तर आम्ही उतरलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही निघालो होतो आतमध्ये. कारण इकडे ना पूर्ण दिवस जातो. म्हणजे इतकं आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आतमध्ये फिरायला की अख्खा दिवसही कमी पडतो. म्हणजे खूप सारे गार्डन्स, बटरफ्लाय गार्डन, कॅक्टस गार्डन, हेन तेन इतके खूप सारे पॉईंट आहेत. म्हणजे भरपूर आहेत. आम्हाला तर काही माहित नाही, पण आम्ही आता स्टार्ट करतोय. आमचं घरून तिकीट होतं ना ऑनलाईन, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट आता बससाठी चालू आहे. बस स्टँड आहे, स्टॉप, बस स्टॉप. आता आम्ही जातोय. आम्हाला पण येऊ दे, या की. बसलोय आम्ही आता बसमध्ये. काहीतरी करा. गायब गायब. घालून तरी बघा आधी कसं दिसतंय. नाही तुला घालून बघ. नाही चांगलं आहे. बाई माझं डोकं इतकं छोटंच आहे. मी
काय घ्यायचं आता? टोपी घेतली, आता काय पाहिजे? मी तू राहिली का ये. तुला तीच छान दिसते पिंक. सुरू है इधर. तर इकडे चाललेली आहे मस्तपैकी पार्टी, कारण आम्हाला जायचंय वरती. आणि मला खरंच मनापासून माहित नव्हतं की असं आतमध्ये स्टॅच्यूच्या आतमधून वरती जायचंय ते. ते बघा विंडो दिसताय. खरंच माहित नव्हतं. अभी आया तो पता चला. मी तुम्ही ऐसे ही रह जाती. समोरच आमचा स्टॅच्यू आहे. इथे ना असं जरा हिरवगार वातावरण असताना याय पाहिजे हे है ना जंगलचं. आता हे कसं सुकून गेलंय पण ठीक आहे. क्लायमेट आहे पण खूप मस्त वाटतंय. हे बघा तिकडे लिहिलेलं आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. तर इकडे जायचं आहे. विंडो तरी मला माहित नाही बाबा कुठे दिसते यांना, पण छान आहे. ते खाऊन वगैरे आम्ही आज चाललोय आणि प्रोटेक्शन खूप आहे बाबा. ती लाईन वेगळी ती लाईन. चला. तर ह्यांनी सगळे तिकीट वगैरे करूनच ह्यांनी केलंय कन्फर्म. त्याच्यामुळे आम्हाला इथे येऊन हे करा ते करा, हां हे करा ते करा असलं काही झंझट नाही आहे. डायरेक्ट जिथून पण आतमध्ये सोडतायत पटकन. ते एक बरं आहे. नाही तर एवढं उन्हात आणाचं अवघड आहे बाहेर फिरणं. हिवाळ्यामध्येच ठीक आहे. काय चला तर आता जातो आम्ही आतमध्ये. डायरेक्ट दाखवतो. फायनली पोरग तर माझं एवढं खुश झालंय की नाही. काय क्लायमेट सगळंच एक नंबर, खूपच भारी. ही आमची हिरोईन बघा कसली सुंदर दिसते. हिरोईन नवऱ्याला विचारत नाही जा की इकडे बघा काय व्ह्यू आहे, काय सुंदरता. क्लायमेट एक नंबर. तिकडचं पण घेते की. माझं युट्यूब चॅनल आहे. युट्यूबवर बघा मला. माझं ब्लॉगिंगचं चॅनल आहे काका. तर हे काका आणि काकी भेटलेत मराठी, म्हणजे लातूरचे ते, म्हणजे आमच्या इकडचेच जवळचे. स्टॅच्यू ऑफ युनिटी मध्ये आम्ही भेटलो होता आणि खूप पूर्ण फिरून आले. सोमनाथ, द्वारका तिकडून आला ना तुम्ही. किती दिवस झाले ट्रिपला? आम्ही येऊन 8 दिवस झाला. येऊन हे केलं हा होतं. का? ते गिरनार पर्वत पण आम्ही चढलेलं शेअर आम्ही केलाय. जाणार आहे गिरनारला पण. तुम्ही लई जुनागड पण केलोय आम्ही. म्हणजे 8 दिवस म्हटलं भरपूर तुम्ही फिरला असेल हो ना? हो आम्ही साथी खूप काकीला फिरतो. घेऊन फिरला हे काकीला खूप आहे. खूप फिरतो. हो आमचा विद्या तिकडे नगरी झाली, हा ना. रामेश्वरम झाले, हा का? मस्त काकीला घेऊन आपलं वाराणसी फिरताय. झालं, विद्या झाले, मथुरा झाले. चांगलं आहे, छान छान. वाटलं तुम्ही भेटलात. छान. आम्हाला पण मला पण आमच्याशी भारी तुम्ही बोललात, मराठी शेअर केलात. हो हो. इथं शक्यतो सगळे मराठीच आहेत, पण ते बोलताना हिंदी बोलतात तर समजत नाही आपल्याला. हिंदीत आहेत की म्हणजे आपण बी हिंदीच बोलते. आता तुम्ही माझा ब्लॉग बघा, व्हिडिओ युट्यूब वरती. बघतो. माझं नाव टाका, काजल येतंय. होतो. चला तर आता काकाच्या आणि काकीचे मला फोटो काढायचे आहेत. त्यांचा मोबाईलला काहीतरी झालं. चल. तर फायनली आम्ही पोहोचलोय आणि ऊन खूप आहे, प्रचंड ऊन. इथपर्यंत याला गाड्या आहेत पण चालत आलोय आम्ही. आमचे फोटो सेशन चालू आहे. इकडं वरती जायचं आहे. ही प्राजक्ता वाट बघते. तिला असं झालं कधी टेरेसचं काय पूर्ण लोखंडाने बनवलंय. हे आतमध्ये काही चालायला पण आहे बना. जर काय मेंटेन करायचं असेल वगैरे करत असणार ते मंथली मेंटेन. हे पूर्ण असं आहे वरपर्यंत. आणि इथं ना फक्त ही जाळ्याची खालून दिसते जाळे, बाकी असं स्टैचू ऑफ यूनिटी. डर लग रहा है पण नीचे बहुत है. खालून असं वाटतंय फक्त, पण वरून आल्यानंतर असं काही नाही, हे का नाही. आम्हाला वाटलं खूप वेळ होईल वरती आल्यानंतर. वरतून दिसतंय म्हणजे खूप छोटं छोटं दिसतंय खालचं, उंच दिसतंय, पण इतकंसं नाही. आम्हाला वाटलं खूप वेळ जाईल, 2 तास. इथं बोलले 2 तास जाणार. चला आमचं पुढची पण आहे ना जंगल सफारी पण आम्हाला येत आहे आमच्या तिकीटमध्ये, तर ते पण कम्प्लीट करायचं आहे. तातून आणून चला. आहे माझ्याकडे पाणी नाही पण त्याच्यामध्ये. कुठं लगेच ना आधी कुठं आलोय आता सांग. आता कुठं आलोय? पायच्या तिथे आलोय का? पायच्या तिथे पाय कुठं आहे? पाय हे बघ पाय.
लगेच ना आधी फोटो बिटो तर काढ, लगेच कुठे जायचंय. हॅलो हाय. ग्रुप कुठे गेला तुम्ही? कुठं आहे कुठं आहे सुंदर जगा? ते नंतर नंतर आधी इकडे या, इकडे चल. साफ कसं दिसतंय? अमेझिंग. कसं वाटतंय रे तू? छान होईल, लय भारी, एक नंबर. हे हा घापणा करू नको कंबरवाल्या. हॅलो हाय. चला कसं वाटतंय? कसं वाटतंय? मस्त आहे. चला बघते ती. चला तुम्ही दोघं. रेयू मैं इस लड़के को नहीं संभाल पाऊंगी. इतना तेज मस्ती कोई करता है क्या? ओए कौन है बोलने वाली भाई? तेरी माँ हूँ माँ. मैं नहीं बोलूंगी तो कौन बोलेगा? पापा बोलेंगे. पापा मारू ना उसको थोड़ा सा. काय काय नाटक चालू आहे तुझं? सांग मला. छोड़ के चली जाऊंगी. हळू. तर ह्याच्या मागच एक जण राहावं लागतंय की बिलकुल ऐकत नाही. इकडे पळ तिकडे पळ तिकडे पळ है ना. कुठे बसलो साहेब? जंगल सफारी. जंगल सफारी. और अंकल ने बोला है कि मंकी से बचो. चलो देखते हैं टाइगर मिलता है क्या. ते रुमाल देतो मला ऊन लागतं. तर फायनली आम्ही पोहोचलोय जंगल सफारीला. मग हाँ ये बराबर से दिख रहा है लायन. येईल बाहेर. हे बघ इकडे एक आहे. सावली धरून बसले तर आले उन्हात आला या की बाहेर जरा. कोण आहे? लायन आहे बाळा ते. ठीक आहे ते बघ. हा इकडे सिंह. सिंह गर्जना. चलो कुठे आहे ना कोंडा? ये नकली है. चलो असली वाला देखते हैं. नाही पुढे. बघा तो घोरपड आहे घोरपड आहे. तिकडे पण घोरपड आहे. ती आणून सोडलेलं राहणार आहे थोडी इथलाय काय. कसं आहे? ह्याच्यात एक बसलाय बघा ह्याच्यामध्ये. ते आला ना असा येतो असा करत. पीछे देख पीछे. टिकून उभा राहिली चांगला मागणं. साप येईल मागणं. चला चला लवकर लवकर. काय आहे काय काय आहे ते काय आहे? काय आहे का? झाडात बसलाय का? मला तर दिसत पण नाही की. हाय 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 दिसला दिसला. तिकडे वरती काय बसलंय ते झाडावर? तेवढं मोठं आहे की ते तर. कोण झोपलं? दूर से दिख रहा है और लेटा हुआ है पानी में. गेंडा आहे. गेंडा आहे तो. मुझे नहीं गेंडा आहे गेंडा. गेंडा गेंडा. डायनासोर नाही. त्याला पोपट तरी माहित आहे का नेमका? आहे का? मोर शिवाय तुला दुसरं काहीच माहित नसेल. मुर्गी. मुर्गी आहे का मुलगी आहे? कसं वाटतं? एकदम सुंदर. ग्रीनरी खूप आहे. वेळ चुकीची आहे दुपारची.
बस मग काय बसेस आहेत आपल्या इथं. चालून चालून नुसते पाय दुखायला लागले होते, पण रुद्रला बिलकुल थकवा नव्हता. म्हणजे त्याचा अख्ख्या जेवढ्या आम्ही गाडीत फिरत होतो ना त्या गाडीमध्ये त्याचाच सगळ्यात आवाज होता. तर इथं आपल्याला गाड्याही असतात, म्हणजे पूर्ण काही चालावं नाही लागत, त्यांच्या गाड्या पण असतात बरं का इथे. अर्धी जंगल सफारी झाली तोपर्यंत मोबाईल स्विच ऑफ झाला. त्याच्यानंतर जे गाडीत जाऊन झोपलं. म्हणजे बाकीचं मी काय फिरलो नाही, तिथं फ्लावर गार्डन वगैरे खूप सारे आहेत. कारण आमचे पुढचं पण ठरलेलं होतं, तर आम्ही डायरेक्ट कुबेर मंदिरात आलो होतो, जे की पोयच्यामध्येच आहे. म्हणजे आम्ही जे मेन ठिकाणी जाणार आहोत ना तर त्याच्या अपोजिटला, म्हणजे नदीतूनही रस्ता आहे, पण आता नदीला पाणीच नाही आहे, त्याच्यामुळे मग तिकडचा रस्ता बंद होता. तर आता आमची एंट्री झालेली आहे निळकंठ धाम, म्हणजे स्वामीनारायण टेम्पलच्या तिकडे. हे स्वामीनारायणचंच मंदिर आहे, पण जे बाकीचे मंदिर आहेत ना तर त्याचं मेन ब्रँच म्हटलं तरी चालेल, आणि जे बाकीचे आहेत ना तर त्याचे छोटे छोटे. तर हे आहे निळकंठ धाम. इथं आल्याच्या नंतर अक्षरशः स्वर्गात आल्याचा फील होतो. इतका सुंदर व्ह्यू, इतका सुंदर परिसर, आणि इतके भारी आणि पॉझिटिव्ह वाईब्स आहे ना इथे. आम्ही जर फक्त एंट्री केली होती, आणि आम्हाला या सगळ्या प्रवासात मराठी लोक जे परिक्रमा वगैरे करत होते नर्मदेची, तर खूप सारे बघायला भेटले, खूप बोलले आणि छान वाटलं. चला आता मी तुम्हाला दाखवते. हे सुद्धा खूप मोठं आहे, त्याच्यामुळे इथे गाड्या आहेत. तुम्हाला जर चालायचा कंटाळा आला असेल तर ते गाडीमधून दाखवतात बऱ्यापैकी. खूप भारी आहे बरं का. इथला जो व्ह्यू, इथला परिसर एक नंबर. मला इथेच जायचं होतं म्हणून मी खूप दिवसापासून त्यांना हट्ट करत होते, पण आता ते बोलले की जायचंच आहे, तर मग स्टॅच्यू ऑफ युनिटीला सुद्धा जाऊ. तिकडनं पण ते पण होईल, कारण मग आपण सारखं नाही जात, परत सारखं कंटाळा पण येतो. आणि खरं सांगू इतके पाय दुखत होते आणि इतकं फिरलो होतो की सगळेजण म्हणत होते आता नको चला घरी, पण नाही म्हटले ह्या मंदिरात तर जायचंच. आणि इथं गेल्यानंतर सगळा दुखत जे होते पाय बी सगळे राहते, आणि इतका आम्ही मस्त खूप भारी आहे, एन्जॉय केला. तर आता आम्ही मेन एंट्री घेतलेली आहे, आणि मंदिर बघा फक्त इतकं सुंदर आहे ना. म्हणजे अजून वरती आम्हाला जायचं बाकी आहे. तर या मंदिराला ना 3 फ्लोअर आहेत. सगळ्यात वरचा टॉपचा जिथे देव आहे तिथे, त्याच्या खालचा हावाला फ्लोअर आहे, आणि लास्ट खाली ना आतमध्ये तर तो पाण्यावाला फ्लोअर आहे. म्हणजे तिथून ना असं पूर्ण सर्कलमध्ये ना असे पाणी पडतं, ज्या पाण्यात आपण आंघोळ करायची असते. आणि त्याच्या बाहेर ना कपडे वगैरे चेंज करण्यासाठी एक चेंजिंग रूम पण दिलेले आहे. आणि असं म्हटलं जातं हे जे वरचं देवाचं पाणी आहे ना देवाच्या पायातलं, तर ते तिथून खाली येतं जिथे आपण आंघोळ करतो. थोडंसं काही शूट झालं असेल तर मी ते तुम्हाला दाखवेन, कारण ना रुद्रचे पप्पा मागं राहिले होते, त्याच्यामुळे मोबाईल त्यांच्याकडे होता. आणि तोपर्यंत आमची तिकडे पूर्ण आम्ही जास्त तर नव्हतं भिजलो आम्ही, पण बऱ्यापैकी भिजलो होतो, कारण एक्स्ट्राचे कपडे आम्हाला माहीत नव्हते इथं असं आहे, त्यामुळे एक्स्ट्रा काही आणलेलं नव्हतं. आणि या सगळ्या आज्या आहेत ना तर त्या धुळे वगैरे इकडच्या होत्या, ज्या की परिक्रमा करायला आलेत बघा. ह्या सगळ्याच ज्यांच्या डोक्यावरती तुम्हाला पदर दिसतोय ना, तर ते म्हणजे महाराष्ट्रातला जो पदर घ्यायचा जो आहे ना, खरंच सगळ्या आज्या मिळून आल्या होत्या परिक्रमेसाठी. भारी वाटलं. आणि हे बघा आम्ही पण त्यांच्यासोबतच फिरत होतो, सगळे मस्त होते. आणि हे आहे मेन मंदिर. तुम्हाला मी मूर्तीसुद्धा दाखवते जवळून स्वामीनारायणची. हे बघा इतकी सुंदर, आणि इतकं सुंदर मंदिर आहे ना. आणि जिथे जाऊ ना तिथं मोबाईल नाही अलाउड, व्हिडिओ नाही बनवू शकत, असंच असतं. अगदी छोटंसं मंदिर असलं ना तरीही, पण या मंदिरामध्ये असं काहीच नव्हतं की तुम्ही फोटो नाही काढू शकत, व्हिडिओ नाही काढू शकत. आणि हा तो पार्ट आहे जो की मला खूप जास्त आवडतो. तर या पार्टमध्ये सगळेजण आहे ना पैसे टाकतात. का टाकतात? ते महादेवाची पिंड आहे ना, तर त्या पिंडवरती पडलं तर काहीतरी होतं, पूर्ण इच्छा वगैरे असं काहीतरी होतं. पण आम्हाला इतकं काही माहीत नव्हतं, आपण फर्स्ट टाईम जातो तर इतकं काय आयडिया येत नाही. आणि मी तर फुल वॉइस ओव्हर करते, कारण नाही ते गाणी होती मंदिरामध्ये, आरत्या चालू होत्या, ज्या की माईक म्हणजे पूर्ण सुरूच होतं, त्याच्यामुळे मी तर वॉइस ओव्हर करण्याचा प्रयत्न करते. तर ह्या आज्यासुद्धा मराठीच आहेत बघा, ह्या ज्या आहेत ना तर त्यांनाही भेटून भारी वाटलं. आणि ही जी श्रीकृष्णाची मूर्ती आहे एवढी सुंदर, आणि ज्यांचं लग्न झाले ना तर त्यांनी हा पाळणा हलवायचा असतं वगैरे अशी काहीतरी इथं म्हणजे होतं त्याचं काय महती. पण सगळेच हलवत होते, ऑल जे पण येत होते ना तर ते सगळेच हा जो पाळणा आहे ना तर तो हलवत होते. मस्त इतकी सुंदर मूर्ती, म्हणजे इथलं जे काम आहे ना खूप रेखी वगैरे केलं आहे. तर आता सानिका माझ्यासोबत आली होती, पण मी म्हटलं नाही तू तुझ्या नवऱ्यासोबत ये, आणि तुमचं जोडीनं पाळणा हलवा असं मी त्यांना सांगत होती. ती बोलवत होती, पण त्यांचं थोडंसं आहे ना की चला इकडचं फोटो काढू तिकडचं, तर त्याच्यामुळे. आणि हा आहे वरतून, म्हणजे टॉप फ्लोअरवरून हा सगळा नजारा दिसतो, जे की खूप जास्त भारी.
म्हणजे इथं गेलं ना असं वाटतच नाही की म्हणजे खूप भारी वाटतं, खूप मस्त, इतकं भारी ना. आणि आम्ही नेमकं संध्याकाळच्या टाईमला गेलो होतो, त्याच्यामुळे आम्हाला अजूनच जास्ती छान वाटत होतं. ऊन खूप आहे आणि त्यामध्ये तुम्ही जर असं झुमके वगैरे कानातले घालायचा विचार करत असाल, अजिबात घालू नका. जे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या तिकडे घातलं होतं मी, गाडीत आल्यानंतर टाकून दिलं आणि इथं आता झोपून उठल्याच्या नंतर हे अडकवायचे होते हँगिंगचे, तर ते मी घालून घेतले. इतका बेकार लेवलचा माझा कान दुखत होता ना की बसच. आणि हा पाठ मला खूप जास्त आवडतो, खूप भारी. इथं एकही देवाची अशी मूर्ती नाही जी इथे नाही आहे, म्हणजे ऑल सगळे पण देव आहेत ना, ते सगळ्या देवांच्या मूर्त्या इथं आहेत. आणि हा खालचा नजारा आहे. इथं बोटिंग वगैरे पण होतं, पण आता तात्पुरतं त्यांनी ते बंद ठेवलं आहे बहुतेक. आणि ठीक काहीतरी कारण असेल त्याच्या मागे, काही माहीत नाही. तर ते पलीकडे जे दिसत होतं ना, तर ते वालं मगाचं मंदिर होतं कुबेरांचं, ते पलीकडे दिसतंय. आणि हे नदी ओलांडून अलीकडे यायचं असतं, पण आता सध्या पाणी नसल्यामुळे मग ते येता येत नव्हतं. मग डायरेक्ट फिरूनच यावं लागलं आणि फिरून यावं लागलं, त्याच्यामुळे 20 मिनटं त्याच्यामध्ये गेली. नाहीतर इथून मधून यायला इतका टाईम गेला नसता. आणि बोटिंगमध्ये म्हणजे थोडंसं मजा पण आली असते, पण पाणी वगैरे नाही, हे काय आम्हाला माहीतच नव्हतं. ठीक आहे बघा, पूर्ण पाणी ना आटून गेलेलं आहे इथलं, बिलकुल पाणी नव्हतं या नदीला. तर आता वरच्या फ्लोअरमधून आम्ही आता सेकंड फ्लोअरला आलो होतो आणि तो पण फिरलो. आणि त्याच्यानंतर आता आम्ही चाललो आहे राऊंडला, म्हणजे खाली जिकडे महादेवाची पिंड आहे ना, तर तिकडे चाललो आहे. तिथे आपण अभिषेक वगैरे पण करू शकतो. आणि इकडे तुम्हाला जास्तीत जास्त अशी धोती धोतर वगैरे अशीच माणसं दिसत असतील, जी की सगळी माणसं ना नर्मदा परिक्रमेसाठी आलेली आहेत, जे आपल्या तिकडचे आहेत बघा. मस्त इथं असं ना आतमध्ये आहे, खालच्या फ्लोअरमध्ये आहे बघा, पाण्याच्या इथं वरतीच हे मंदिर आहे महादेवाचं. खूप भारी, म्हणजे इतके इथले जे वाईब्स होते ना, तेच म्हणजे अलगच लेवलचे होते. खूपच मस्त होतं हे पिंड वगैरे, खूप मस्त वाटली. बघा आमचं नशीब पण किती चांगलं आहे ना, आम्ही गेलो आणि रथ फिरून आला होता आणि आरती होती आता. बघा हे रथावर रोज रोज सकाळ संध्याकाळी वाटतं असं पूर्ण मंदिराला असा रथाने राऊंड मारतात आणि त्याच्यानंतर मग आरती होते. आम्ही आलो ना त्याच्या वेळेस त्यांनी रथ यात्रा सुरू केली होती. आम्ही मंदिरातनं फिरून पाया पडून वगैरे बाहेर आलो, तरी पण हे आत्ताशा आला रथ फिरून. म्हणजे इतका वेळ ते पूर्ण रथ फिरायला गेला, म्हणजे इतका मोठा आहे मंदिराचा परिसर. आणि चला आता तुम्हाला ना आरती दाखवते. तर हे बघा असे 3 की 4 असे रथ होते आणि खूप मस्त वाटतात बरं का. इथं मूर्त्याच बघायला इतकं भारी वाटतं ना, इतक्या सुंदर पिवळ्या धमक आपण जो म्हणतो ना, तर तशावाल्या होत्या. आणि आता सुरू झाली आरती. आरतीलाही काही लोकांना मान असतो ना, त्या टाईपचंच काहीतरी आम्हाला इथं वाटलं, कारण खूप जणांच्या हातामध्ये ते आरतीचं ताट दिलं होतं. पुढे 3 ब्राह्मण होते, असे बरेचसे काय काय होते. आणि सगळं हे करत होते ना, तर ती लहान मुलंच होती जास्ती करून. जिथे तिथे म्हणजे लहान मुलंच होती, पुजारीच्या रूपात म्हणा किंवा असं प्रत्येक गोष्टीमध्ये. बाकी एकंदरीत हे परिसर, हे मंदिर इतकं भारी आहे की एकदम स्वर्गाचा फील येतोय. चला तुम्हाला नक्की यायचं असेल तर या. आमच्यापासून 1 तासाच्या अंतरावरती होतं, पोयच्या म्हणून आहे. चला आता आम्ही जातोय घरी, कारण आमचं आता बऱ्यापैकी झालेलं आहे. इथून बाहेरच निघू असं वाटत नव्हतं. म्हणजे आम्ही इथून बाहेर आलो ना, तरी खूप वेळा अंधार अगदी गुडूप होईपर्यंत आम्ही इकडे बसलो होतो, जो की आता दिवस मावळायला गेलेला होता. इतकं भारी आहे ना की काही म्हणजे राहतंच. आम्ही कितीतरी जागेवरती इथे सुद्धा गेलो नाही, अर्धं गेलो ना अर्धं नाही गेलो, असंच झालं होतं बऱ्याच ठिकाणी. कारण आहेच तेवढं मोठं. आणि हा रात्रीचा नजारा आहे या मंदिराचा. चला तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलही सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.